गवारेडा गावातून धुमाकूळ घालत थेट प्राथमिक विद्यामंदिरात घुसला. तिथून हुसकल्याने तो शेजारील घरावर उडी मारून पुन्हा गावाबाहेर गेला. यामध्ये शाळेचे 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर दत्ता हिरवे यांच्या घराचे नुकसान झाले. सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. ही घटना आज सकाळी 7:45च्या दरम्यान अंबप या गावी घडली. या गावाचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील अंबप गावच्या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून गवा, बिबट्या आणि बिबट्यासदृश प्राण्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं होते. वेळोवेळी वन विभागानेही याची पाहणी केली होती. अंबप आणि परिसरामध्ये वन्यजीव प्राण्यांच्या बाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 7:45च्या दरम्यान एक गवारेड्याने नागोबा मंदिराच्या शेजारी गावामध्ये प्रवेश केला. तो जंगम गल्ली गावचावाडी या रोडवरून जात असताना नागरिकांनी त्याला हुसकावले होते. त्यामुळे तो सैरवैर धावत मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्यामंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावरून धावत येत असताना विद्यार्थ्यांची कवायत सुरू होते. विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला. विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला होता. बिथरलेला गवा थेट कार्यालयात घुसला. कार्यालयात घुसलेल्या गव्याने धडक दिल्याने टेबल खुर्च्यांसह संगणकांची मोडतोड झाली. तर मुख्याध्यापिका नीलम चव्हाण यांच्यासह अन्य एक कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने गवा पुन्हा कंपाऊंडवरून उडी मारल्याने तो दत्ता हिरवे यांच्या घरावर पडला. यामध्ये घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिथून तो पुन्हा शाळेच्या ग्राउंडवरून मनपाडे गावच्या दिशेने गेल्याचं अनेक नागरिकांनी सांगितले. या घटनेत विद्यार्थी मात्र सुदैवाने वाचले गेले, पण त्यांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. ग्रामपंचायतने सुरक्षा यंत्राच्या मार्फत वेळेत ग्रामस्थांना माहिती पोहोचवल्याने अनर्थ टळले आहेत. वन विभागाची भूमिका संशयास्पद ठरत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे वन विभाग आणि प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. TV9 साठी वडगावहून सतीश मोरे.